संघ तालुका जत जिल्हा सांगली येथील डॉक्टर राजगोंडा पाटील या पती पत्नींनी दुष्काळी फोंड्या माळ रानावर फुलवली पेरूची बाग। संघ तालुका जत जिल्हा सांगली येथील डॉक्टर राजगोंडा पाटील या पती पत्नींनी दुष्काळी फोंड्या माळ रानावरती पेरूची बाग फुलवली आहे। गेल्या 8 ते 10 वर्षापासून या परिसरात ते शेती करतात, मात्र कोणत्याही पिकात त्यांना यश संपादन झालेलं नाही। मात्र गेल्या वर्षभरापूर्वी त्यांच्या मित्राच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी पेरूची बाग लावली। आज 2 एकर पेरूच्या माध्यमातून लाखो रुपयाचे उत्पादन त्यांना मिळत आहे। त्यामुळे संपूर्ण कुटुंब सध्या खुश असून TV1 मराठीने थेट बांधावर जाऊन त्यांच्या घेतलेल्या पेरूच्या बागाचा स्पेशल रिपोर्ट आपण पाहूया। नमस्कार, मी मनोहर पवार, TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे। आपण आलो आहोत संघ तालुका जत जिल्हा सांगली या गावी। संघपासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती डॉक्टर राजगोंडा पाटील यांची तैवान पेरूची बाग आहे। गेल्या वर्षभरापूर्वी या ठिकाणी त्यांनी बागेची लागण केलेली आहे। जवळजवळ गेल्या 8 ते 10 वर्षापासून या परिसरामध्ये ते शेती करतात। त्यांची डाळिंबाची शेती आहे, वेगवेगळी शेती आहे। मात्र या परिसरामध्ये एक वेगळा प्रयोग फळपिकाचा करावा असं त्यांच्या डोक्यात आलं। अगदी सेंद्रिय पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी शेती केलेली आहे। जत तेथील कृषी विभागाचं या ठिकाणी मार्गदर्शन घेतलेलं आहे। शेत तलावाच्या माध्यमातून अगदी कमी पाण्यावरती ठिबक सिंचनाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी शेती केलेली आहे। एक चांगला प्रयोग या संघ परिसरामध्ये केलेला आहे। आता पूर्ण पेरू या ठिकाणी खाण्यासाठी आलेले आहेत। नुकतेच 4 दिवसापूर्वी जत येथील श्री अल्लामदेवीच्या यात्रेमध्ये कृषी विभागाच्या वतीनं जे फळपिकाचं प्रदर्शन ठेवलं होतं, त्या ठिकाणी सांगली जिल्ह्याचे प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिशे यांनी या पेरूची पाहणी केली आणि या पेरूचं चांगल्या पद्धतीनं कौतुक केलं। तसेच लाखो लोक ते फळ प्रदर्शन पाहण्यासाठी यात्रेमध्ये आले। त्या ठिकाणी सुद्धा या पेरूचं अतिशय चांगल्या पद्धतीनं कौतुक केलेलं आहे आणि त्या पेरूला त्यांना बक्षीसही मिळालेलं आहे। त्यामुळे एकंदरीत पाटील साहेब यांना हे पेरू लावण्याचं कसं त्यांच्या डोक्यामध्ये आलं आणि या परिसरामध्ये त्यांनी कशा पद्धतीनं या पेरूची शेती केलेली आहे त्यांना आपण विचारा। पाटील साहेब नमस्कार। नमस्कार। गेल्या वर्षभरापूर्वी आपण पारंपरिक शेती करत होता, मात्र एक तुमच्या डोक्यात आलं की आपण एक तैवान नावाचं पेरू या ठिकाणी आपण लावूया आणि त्यातून आपण एक वेगळी शेती या परिसरामध्ये दाखवूया अशा पद्धतीने तुमच्या डोक्यात आलं। ते कसं सुचलं तुम्हाला पेरू बाग लावायची? तर साहेब सांगायचं म्हणजे गेले 8 ते 10 वर्ष आम्ही शेती इकडे करतोय। गावांचं वाळवापर्यंत इकडे जमीन घेतल्यामुळे इकडे जत तालुक्यात मी ट्रान्सफर झालो। प्रॅक्टिस करत करत अनेक सामाजिक कामं करत शेती करत होतो। परंतु डाळिंब शेती माझी पहिल्यांदा 6 एकर डाळिंब शेती होती, पण त्या इतकं काही त्यात म्हणजे मला यश आलं नाही। काही वेळ दुष्काळ असेल, काही वेळ नैसर्गिक आपत्ती असतील किंवा अजून काही माझ्याकडे काही चुकत असेल किंवा पाणी कमी, अशा अनेक काही घटना असतील किंवा दर नसेल, त्यामुळे एवढं सक्सेस नव्हतो। परंतु एका नवीन काहीतरी पिकं करणे किंवा नवीन पिकं शोधत होतो आणि योगायोगानं आमचा पाहुणा भोशाचा अमोल चौगुले म्हणून आहे, त्याच्या लग्नाला गेला असताना तो सुचला की नवीन हे काय करतो, पेरू विभाग लावत होता। त्यानं मला सांगितलं तुमच्याकडे का करत नाही। मग त्याच्याकडून मी प्रोत्साहन घेऊन प्रेरणा घेऊन त्याने मला रोपं पुरवली आणि मी पेरूची बाग लावण्याचं ठरवलं। कुठनं आणले रोप? तेव्हा आंध्रमधनं पेरू, हैदराबाद। किती आणले रोप? 2400 रोपांची ऑर्डर दिली त्याने, त्यानेच ऑर्डर दिली माझी 2400 रोपांची। मग त्यामध्ये मग त्याने पाठवलं, येऊन जमीन वगैरे बघून गेले, चालतंय म्हणजे ते शेंगा होत्या। लगेच सप्टेंबरमध्ये आम्ही पाहिलं आणि लगेच नोव्हेंबरपासून त्याचे कामकाज चालू करून 16 नोव्हेंबर 2022 रोजी लागण केली। 23 रोजी कसं लागण केले ते? आपल्या ह्या पेरूची लागण जी आता प्रत्येक वेगवेगळ्या पद्धती होत्या पेरूची लागण करण्याच्या। कृषी विभागाशी संपर्क साधला, त्यांच्या वेगवेगळे अंतर होते, त्यांचं जे काय वेगळ्या जातीनुसार। पण तैवान पिंक जी आहे ही जात निवडी, ह्याला मी अनेक ठिकाणी सर्च केलं, मला माहिती मिळाली की घन पद्धतीने करायचं, म्हणजे दाट पद्धतीने करायचं। साधारणतः 4.5 फूट बाय 9.5 फूट ह्या पद्धतीने मी लागण केली पेरूची। साधारणतः माझ्याकडं 2370 म्हणजे 2400 रोपांची ऑर्डर दिली होती। 2370 रोपांनी आता 2370 रोप माझी जिवंत आहेत। एकही मर झालं नाही? एकही मर झालेलं नाही। पेरूची रोपं लावल्यानंतर तिथून कशा पद्धतीने खत कुठलं वापरलं? मी पहिल्यांदा नवीनच होतो, मी माझ्या पाहुण्याला विचारणार, तोही नवीन होता। परंतु ज्यांनी काय केलं होतं
अजून एक पाहुण्याचे पाहुणे त्यांच्याकडे मार्गदर्शन घेणार, युट्यूबवर बघणार, अजून काही मासिकं बघणार, काही कृषी साहेब आपले व्यताळ साहेब आहेत त्यांना पण विचारलं, गायकवाड साहेब आहेत कृषी प्रशिक्षक त्यांचीही माहिती त्यांच्याकडे माहिती घेतली. मग वेगवेगळ्या पद्धतीने वेगळ्या जातीचं त्यांनी माहिती होतं, पण तैवान पिंकला असणार, पण एक कॉमन सेन्स पण मला माहिती होतं की मी एका ऑर्गॅनिक कंपनीत काम करतोय आणि त्यातनं सुद्धा काही जे मुलं वनस्पतीसाठी लागणारे जे मूलद्रव्य आहेत किंवा सेंद्रिय पद्धतीनं त्याचा वापर केला निश्चित वनस्पती वाढते. तो प्रयोग मी माझ्या पेरूमध्ये केला आणि पहिल्यापासून पेरूची लागण केली. पहिल्यांदा शेणखत घालू नका म्हणले, घातलं नाही. त्या लावण फक्त केली. त्यानंतर त्यांना एक लावण्यानंतर 7व्या दिवशी रूट सोडलं. त्यानंतर पाणी देत परत आणि 15 दिवशी रूट सोडलं. असं 7-7 दिवसाच्या अंतरानं एक 3 वेळा रूट सोडलं आणि नंतर परत जीवामृत चालू केले. जेव्हा 1.5 महिना झाला त्यानंतर जीवामृत की गाईचं शेण, गोमूत्र आणि गूळ, डाळीचं पीठ द्विदल धान्याचं आणि एक बांधावरची माती आणि ह्या पद्धतीनं ते मिश्रण करून 7 दिवस त्याला हे करून एक थोडं एक साधारणतः एक 250 मिली प्रत्येक झाडाला मी असं त्याचं हे केलं, आळवणी तांब्यात आळवणी केली. असं महिन्या 3-3 आठवड्याला आळवणी एक 7 आळवण्या केले मी. 7 आळवण्या केल्या. नंतर एक 3-4 महिन्यानं बरोबर शेणखत एक ओंजळ शेणखत घातलं. त्यानंतर मळी एक ओंजळ घातलं आणि बघता 6 महिन्यात पेरूची बाग माझी अगदी चर पद्धतीने म्हणजे आपलं बळीराम घालून जे चर पडले त्यात लावून केले होते. बरेच लोक म्हणजे नवीन काय केलं, सीताफळ लावले का वांगी लावले, पहिले 2-3 महिने रस्त्यावर बाग आहे ना माझे, लोक म्हणत होते की नक्की काय लावलं, की जे आतून बघते त्यांना पेरू लावलं. हे असला कसला पेरू की जेवढ्या जवळ आलं की डॉक्टरना खुळच आहे पेरू एवढ्या जवळ कसं काय असतं. मग मला विश्वास होता, माहिती होता, कारण मी परत नाही जेव्हा लावून केलं तेव्हा मी युट्यूबवर वगैरे बघितलं पेरूचा तैवान पिंकला भरपूर उत्पादन आहे आणि मागणी भरपूर आहे, स्कोप भरपूर आहे. ह्या ह्याच्यातनं एक नवीन पीक आपल्या भागात आहे. पहिल्यांदा वाटलं, परंतु हवामान आपलं चालेल का हे एक मनात डुगडूग होते की पाऊस हे होईल का, हवामान चालेल का, ह्या टेम्परेचर भरपूर असतं, ह्या टिकेल का. परंतु कर्मधर्म संयोगानं वाढ व्यवस्थित होत गेली आणि मार्गदर्शन पण चांगलं मिळत गेलं. माझ्या प्रयत्नाला यश येत गेलं. एप्रिलपर्यंत 6 महिन्यामध्ये बाग माझी चांगले सुधारण झाले की जे आमचे अमोल चौगले म्हणजे मावस भाऊ होता तो येऊन 2-3 वेळा पाहिला की तुमची वाढ चांगली आहे असं बोलला. आणि लगेच आम्ही मेला तर न छाटणी करतात नवीन प्रयोग होता की करून बघूया, शेतकरी हाच शास्त्रज्ञ असं समजलं. त्या पद्धतीने नवीन प्रयोग म्हणून आम्ही काय केलं, याचा पेरू धरला. अगदी मला वाटतं 9व्या महिन्यामध्ये माझा पहिला पेरू मार्केटला गेला. 9व्या महिन्यामध्ये सांगली मार्केटला 180 किलो पहिल्यांदा पेरू माझे गेले. विशेष आहे की त्यावेळेला मला 5,800 रुपये 180 किलोचे मिळाले. थोडा उत्साह वाटला. हळूहळू मग पेरू जात गेला. परंतु ज्यावेळेला मला पेरूचा संपूर्ण पेरू आला त्यावेळेला मात्र थोडासा दर पडला होता. आणि कुठं पाठवलं आता पेरू मी पाठवला, शक्यतो व्यापारी येऊन इथं घेत होते. पहिल्यांदा बाबा चेन्नई गोव्याला गेला माल, सांगली मार्केटला थोडा गेला, गोव्याला गेला, त्यानंतर चेन्नईला गेला, परत केरळाला गेला, म्हैसूरला गेला आणि बेंगलोरला जास्त माल गेला. त्यानंतर मग अनेक 2-3 वेळा सांगली मार्केटला 3-4 टन गेला. विजापूरला विशेषतः आता ह्या 2 महिन्यामध्ये विजापूरला दर आठवड्याला साधारणतः एक अर्धा टन पाऊण टन मी पाठवतोय दर आठवड्याला विजापूर. आणि लोकल जे काय गुड्डापूर आमचे एक तीर्थक्षेत्र आहे तिथले काही 2-3 व्यापारी काही खाऊ गिरायक म्हणून 3-4 ट्रेन येत आहेत. काय गावातले 1-2 व्यापारी ते 1-2 ट्रेन येतात. असे किती आहेत की शाळेच्या लोकल व्यापारी सुद्धा 1-2 ट्रेन येऊन शाळेच्या मुलांसाठी त्यांचा चांगला हे आला की बाबा त्यांना सांगितलं आम्ही चिरून त्यांना द्या. आणि त्यामुळे त्यांचंही गिरायक वाढलं. ते उत्साहपूर्वक विशेषतः संगीतुर्क असू दे, दरिबडचं असू दे, गुड्डापूर असू दे आणि असं ते लोक सुद्धा आता उत्साहपूर्वक पेरू खायला आले. काय या पेरूचं गुणधर्म काय? या पेरूचा गुणधर्म पहिला मला इतकं काय माहित नव्हतं, पण जेव्हा मी युट्यूबवर वाचलं पण परत माझा जेव्हा फळ आलं तेव्हा लक्षात आलं की पहिला पेरू मी खाल्ला त्यावेळेला पेरू हा करकरीत आपल्या जो बोर आहे कडाका बोर किंवा एक सफरचंद खातो त्या पद्धतीने करकरीतपणा मऊ पेरू आहे की पूर्वीचा पेरू असा खावा लागायचा कच्चा. हा वरून जरी हिरवा दिसत असेल तरी सुद्धा इतका मऊ आणि छान करकरीतपणा आहे. आणि जी साल जाड आहे, गाभा भरपूर आहे, बिया कमी आहेत आणि मऊ आहे, पचनास हलका आहे. त्यामुळे इतका आवड आणि छान लागतोय. हे जो वैशिष्ट्य आहे किंवा हा मऊ आहे आणि बियाणं कमी आहेत. आणि पेरू खाल्ल्यानंतर याच्या आधी जर पाणी पिलं किंवा काही त्रास झाला तर पोट दुखायचं. मग वैयक्तिक मला सुद्धा किंवा अनेक मी व्यवसाय डॉक्टर असल्यामुळं बऱ्याच जणांना सांगायचं की पेरू खाऊन पाणी पिऊ नका, फळं खाऊन. परंतु हा पेरू खाऊन मी आता सांगतो पाणी पिला तरी चालेल, कारण अत्यंत गुणकारी शरीरादृष्टीने आहे. आणि याचा अजून जर आरोग्य दृष्टीने जर मी आता एक वैद्यकीय व्यवसाय करतो ह्या ह्याच्यात तुम्हाला सांगायला डॉक्टर आहे तर ह्या पेरू हा आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक आहे. सगळ्यात महत्त्वाचं आज डायबिटीस आणि हे ब्लड प्रेशर पेशी वाढण्यासाठी पण होतो. ह्या ह्याच्यासाठी डायबिटीससाठी एक उत्तम फळ म्हणून पुढे आलेलं आहे आज. कारण डॉक्टरांना विचारतात की आम्ही काय फळ खावं पेशंट, परंतु डॉक्टर त्यावेळेला प्रत्येकात शुगर आहे का नाही असं चाचपडतात की मनात शंका ते काय सांगावं यांना. परंतु हे पेरू मी तर सांगतो पेरू हा फळ शुगरच्या कमी आहे, फायबर जास्त आहे, त्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे, कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे
आणि व्हिटॅमिन ई आहे, व्हिटॅमिन ए आहे, आरोग्यादृष्ट्या अत्यंत उत्कृष्ट आहे, कर्करोगापासून दूर ठेवतो. आज द्राक्षे किंवा आपल्याला वेदांना कारण औषधाचा मारा होऊन ते पिकं चांगल्या असून सुद्धा औषधामुळे लोकांना त्रास व्हायला आहे. परंतु हा ह्याच्यावर फोम आणि कॅरीबॅग असल्यामुळं ह्याचा डायरेक्ट औषधाचा ह्याचा संपर्क येत नाही. आणि मी तरी सेंद्रिय पेरू बनवलेला आहे. 1-2 औषधं वगळता ते नवीन असल्यामुळे 1-2 औषधं मला वापरायला आले, वगैरे सेंद्रिय औषधं वापरले आणि त्याच्यामुळे माझा पेरू हा अत्यंत आरोग्यास चांगला आलेला आहे की ह्याच्यामध्ये डोळ्याचं आरोग्य सुधारतं, फायबर थोडा मुळव्याध वगैरे असेल तर ते होऊ शकत नाही, कमी होतं, पचनास हलका आहे, पौष्टिक आहे आणि ह्यात अनेक व्हिटॅमिन्स असल्यामुळे आरोग्यदायक पेरू आहे असं मी हे करतो. आणि सगळ्यांना सांगू शकतो की बाबा आज दवाखान्यात जाताना पेरू घेऊन जा की ह्या संत्र्याच्या 4 पट यात व्हिटॅमिन सी आहे, आपल्या अननसच्या 4 पट प्रथिने आहेत. हां, त्यामध्ये अशा अनेक घटक संत्रा तुमचं हे अननस याच्याही पेक्षा अत्यंत चांगले घटक आहेत. आज सफरचंदाला एक तोड पेरू आपण घेऊ शकतो आणि प्रत्येक घरात लोकांनी खावा, जेवणानंतर पेरू खावा. पचनास 20 ते 1.5 तासामध्ये हा पेरू पचला जातो. की अनेक फळं जेवणानंतर खाऊ नयेत, परंतु तुम्ही हा पेरू हा खायचा आहे. आणि पेरू विशेषतः पेरूचे पानं सुद्धा जर दाढ दुखत असेल चावलं तर दाढ सुद्धा थांबते सर आणि थोडासा वास येत नाही पुढे. सफरचंद खावा असं डॉक्टर सांगतात, संत्रा खावा असं डॉक्टर सांगतात. जर आपण मार्केटमध्ये जर बघितलं तर जवळजवळ 1.5-2 वर्षे कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलेले सफरचंद ते आपल्याकडे पॉलिश करून येतात. बरोबर. आणि ते माझ्या माहितीप्रमाणे आरोग्याला घातक पण आहेत. हो. तरी सुद्धा लोक बाहेरची फळं खातात. त्यापेक्षा पेरू कसं आहे? त्यापेक्षा निश्चितच मी माझ्या अनुभवाने सांगतो पेरू हा अत्यंत चांगला आहे. कारण ह्याला आता कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवायची जरूर नाही, त्याला फोम अँड पॅकिंग आहे. त्यामुळे इथले आहेत आणि लोकल आज पिकायला आलेत आणि एक साधारणतः 10 ते 12 तासामध्ये पेरू मार्केटपर्यंत जातो आणि 8 ते 9 दिवस टिकतो. पेरू खायला चांगला असल्यामुळे त्या सफरचंदापेक्षा कितीतरी पटीने ह्यात आहे. कारण तो कोल्ड स्टोरेज त्याच्यामध्ये ठेवल्यामुळे अनेक त्याचे गुणधर्म बदलत असतात आणि त्याचे असे काही दुष्परिणाम होतात की कर्करोगासारखे आजार तोंड वासून उभे आहेत. मग त्यामुळे मी असं म्हणणार नाही एखाद्या फळाला, परंतु अत्यंत जास्त दिवस ठेवून खाऊ नये फळ, एवढं म्हणेन. पण हे आपल्याकडचं फळ आहे, आपल्याकडचं फळ आहे, आमच्या मातीतलं फळ आहे, आपल्या मातीतलं फळ आहे, खायला आपल्या पाण्यातलं फळ आहे, आपल्या हवामानात पिकलेलं आहे. जिथं जे पाणी, जिथं जे हवामान आहे त्यात पिकलेलं खाल्ल्यानंतर अन्न निश्चित सशक्तपणा येतो, आरोग्य चांगलं सुधारतं. त्या पद्धतीने हे आपल्या ह्याच्यामधलं फळ आहे, खावं आणि आरोग्य सुधारणा व्हावं. विशेषतः डेंग्यू सारखे आजार तोंड वासून आहेत, त्याचं पेशी वाढण्याचं काम सुद्धा, डेंग्यूमध्ये पेशी कमी होतात ते तर सुद्धा ह्या पेरूचा उपयोग होतो. किवी किंवा ड्रॅगन फ्रूटपेक्षा जास्त पटीने त्याचा ड्युरेशन राहतो आणि किंमत कमी आहे. आणि किंमत कमी आहे, परवडणार आहे, ग्राहकांना परवडणार आहे. गरीबाला परवडण्यासारखं हे गरीबाचं फळ म्हणते उद्या अशी येत आहे आज. आणि महत्वाचं आता आपल्या ह्या चालू ह्याच्यावर शेतकरी आपली जे खत आहेत ह्याच्यावर हे येऊ शकतं. आणि विशेषतः आम्हाला शेती विभागाचं फार चांगलं मार्गदर्शन भेटलं. मी आता साहेबांचं फार आभार मानतो, कारण त्यांनी आल्यापासून नवीन प्रयोग चालू केले डाळिंबासाठी वगैरे. की आम्ही आता 250-300 जणांचा इथं ग्रुप आहे आमचे, ते वाघोली म्हणून आहेत आमचे मित्र. त्यांनी सुद्धा रमेश वाघोले त्यांनी डाळिंबाचं म्हणजे अनेक शेतकऱ्यांना ते प्रेरणा देतात. आम्ही त्यांच्या मिटिंगला जाऊन हे करून मग मी नवीन काहीतरी करावं म्हणून मी ह्या पेरूमध्ये भाग घेतला. आणि ह्या मला वाटतं 20-25 गावामध्ये मला वाटतं जत शेगावच्या 1-2 बाग आहेत आणि त्यानंतर माझी बाग तैवान पिंकची एक चांगली बाग आहे. आणि विशेष सांगायचं तर मी अल्वेरा ऑर्गॅनिक कंपनीचं काम करतो. सेंद्रिय शेतीचं जमीन वाचवा अभियान चालू आहे. जमीन वाचली तर आपण वाचणार आहोत, जमिनी जिवंत आहे. आणि ह्या रासायनिक खतामुळे, रासायनिक कीटकनाशकामुळे की त्याच्या बेसवर आपण जमीन मृत होत चालली आहे, सुपीकता कमी होत चालली आहे. की असा सर्वे सांगतो 2030 पर्यंत जर तुम्ही नाही वापर कमी केला नाही तर प्रत्येक घरात कॅन्सरचा पेशंट होईल. कारण हरित क्रांती झाली 1965 साली आणि त्यावेळेला की जी पंजाबमध्ये हरित क्रांती झाली तिथं आज एक ट्रेन जात्या ती कॅन्सर ट्रेन म्हणून दिल्लीला जाते. त्याला नाव ठेवले कॅन्सर ट्रेन. कारण हा अनेक कीटकनाशकांचा किंवा ह्या रासायनिक औषधांचा खतांचा उपयोग करून जमीन बाद झाली. तिथली पिकं सुद्धा किंवा गाईच्या दुधात, आईच्या दुधात सुद्धा केमिकलचं प्रमाण दिसायला आलंय. आणि हे होऊ नये जर तो आपल्याला वेळीच जागृत व्हायचा असेल तर आपल्या सेंद्रिय पिकवलं पाहिजे, विषमुक्त अन्न खाल्लं पाहिजे, विषमुक्त फळं खाल्ली पाहिजेत. ह्यासाठी आपण सगळ्यांनी शेतकऱ्यांनी प्रयोग केला पाहिजे आणि हे सक्सेस होतं. मी तिथं आता करून दाखवलेलं आहे. आणि सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो तुझं आहे, तुझं पाशी रस्ता चुकलाशी, आपल्याच काय फॉरेनचे काही औषधं कंपन्या वगैरे येतात, ते औषधं येतात मारा म्हणतायत आणि तेच औषध मारलेलं ते फळं घेत नाहीत कारण त्यात रेसिड्यू सापडतं म्हणून. मग असं व्हायला नको, कारण आपल्या इथंच असताना आपले वापर करून आपण जास्तीत जास्त निरासन किंवा आपल्या इतर भारतीय लोकांना हा पेरू खावा असं मी एक विनंती करतो सगळ्यांना. जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे. या तालुक्यामध्ये पावसाचं प्रमाण अत्यंत कमी आहे. कधीतरी 2-3 वर्षात मोठा पाऊस पडतोय, मात्र पुन्हा 2-3 वर्षे पाऊस पडत नाही. यावर्षी सुद्धा अशीच अवस्था आहे. यावर्षी खरीपाचा हंगाम पूर्णपणे वाया गेलेला आहे, रब्बीचा हंगाम पण वाया गेलेला आहे. आता जर बघितलं आपण संक तलाव सुद्धा पूर्णपणे आता कोरडा पडण्याच्या मार्गावर आहे. पण या धर्तीवरती जत तालुक्यातील अनेक लोक डाळिंब आणि द्राक्षाकडे वळलेले आहेत. मात्र द्राक्ष पीक हे प्रचंड महागडं आहे, हवामानाशी फाईट करत नाही.
त्याकडं न वळता या पेरूच्या बागेकडे जर वळल्यानंतर शेतकऱ्याचा निश्चितपणे फायदा होईल का? तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छित आहे? मी शेतकऱ्यांना एवढा संदेश देतो, निश्चित द्राक्षेपेक्षा तुलनात्मक दृष्ट्या हा पीक चांगला आहे, निश्चित फायदा होईल. फक्त त्यासाठी एकच करावं लागणार की शासनानं त्यात लक्ष घालून मार्केटिंग व्यवस्था हे शेतकऱ्यांच्या हातात नाही. शेतकरी पिकवू शकतो परंतु मार्केटिंग व्यवस्था त्याच्या हातात नाही आहे. कारण मला सुद्धा अपेक्षित उत्पादन भरपूर होतं, 36 टन माझं उत्पादन निघालं, पण अपेक्षित दर मला जवळजवळ त्यात 21 लाख रुपयाचं उत्पादन मिळालं पाहिजे होतं, पण 11 लाखपर्यंत उत्पादन मिळालं. निम्म्यानं कमी झालं कारण मार्केटिंग व्यवस्था एकदम कमी आले, सॅच्युरेशन झालं असं व्यापारी सांगितले. त्यामुळे डायरेक्ट शेतकरी ग्राहकापर्यंत पोहोचला पाहिजे. ह्या पद्धतीनं शासनानं जर प्रयोग केले आणि जर निर्यातक्षम पेरू फॉरेनला पाठवायचा प्रयत्न केले, निर्यात केले तर निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होईल. डाळिंब द्राक्षाला सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा पर्याय निर्माण होईल असं मला वाटतं. ओके, धन्यवाद. पाटील साहेबांच्या पत्नी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना आपण विचारूया त्यांच्या कामामध्ये ते कशा पद्धतीने मदत करतात. साहेबांनी पेरू या ठिकाणी लावलेला आहे. तुमच्या परिसरामध्ये पहिल्यांदा हा पेरू आहे, होय. त्यामुळे तुम्ही आणि तुमचे इथं चिरंजीव आहेत, हे अशोक पाटील पार्श्व आहेत, पाटील. दोघं मिळून या पेरूसाठी तुमची पण मदत होते. कशा पद्धतीने तुम्ही मदत करताय साहेबांना? मी अंगणवाडी टीचर आहे. शाळा करून जो वेळ माझा राहतो त्यात मी म्हणजे त्यांना मदत करते. औषध मदत मारायला, करते. बांगडायला बायका असले त्यांच्या संग सुट्टी असली की मी पण कामाला मदत करते शेतात. काय वाटतं आता पेरूचं उत्पादन चांगले आलंय, काही लोक येऊन तुमच्या बागा बघू बघतात, लागले, बागा त्यामुळे बघून कसं वाटतं? जातात छान लोकं. वाटतं. खूप लोकांनी बघितले. खूप पहिल्यांदा लोकं त्यांचाही सर कौतुक- विरोध होता, परंतु जेव्हा पीक उत्पादन आलं त्यावेळेला करा म्हणून नाही, मी अत्यंत त्यांना- पाठिंबा आम्ही देतात, पाठिंबा आम्ही देतात. इथं आल्यापासून आम्हाला कशातच यश मिळालं नाही. आम्ही डाळिंब लावलं, काही लावलं, मिरच्या लावल्या, तर आम्हाला यश मिळालं नाही. कारण आता पहिल्यांदा पेरूबाग लावली, आम्हाला ह्यात यश आले. आम्हाला चांगलं वाटतं. यानंतर त्यांचे चिरंजीव माझ्या समोर उपस्थित आहेत. आमच्या कामामध्ये सर चेहऱ्याचा वाटा त्यांना मुलाचा आहे आपण आपल्या. विचारूया. काय भरपूर काम कशी केलं. मदत असते तुझी? माझी मदत वडिलांच्या हाताखाली कुठले काम सांगाल तर मी नाही म्हणत नाही. त्यांच्या सर म्हणजे त्यांच्या पाठीशी असतो मी. ते कधी पण मला काम सांगितलं मी त्यांच्याबरोबर असतो आणि कधी मला वेळ वेळ तसं मी जास्तीत जास्त काम करतो सर. जास्तीत जास्त दोन- काम तीन पहिल्या वेळाचं काम टप्प्यात यशस्वी झालेला आहे. कसं मला वाटतं आता? मला पण विश्वास नव्हता की ह्या जमिनीवर असल्या संग हा, जत तालुक्यात माळावर हे पीक येणार नाही. कधी मला मी लावल्यावर पण 4 महिने मी विश्वास ठेवला नव्हता पिकावर. लावल्यावर 4-5 महिने विश्वास ठेवला. कधी पण माल चालू झाला त्यावर मला चौकश विश्वास आला की आतापर्यंत मला पूर्ण 100% विश्वास आलाय. हा मला आपल्याला यशस्वी करून दिला आहे. ओके. धन्यवाद. या ठिकाणी राजगोंडा पाटील साहेब यांच्याशी आपण गेले 15 ते 20 मिनिटं पेरूची बाग कशा पद्धतीनं आणलेली आहे यावरती चांगली चर्चा झाली. मला यांच्यासाठी एवढंच म्हणायचं आहे, लहरों से डरकर नौका पार नहीं हो सकती, कोशिश करने वालों की हार नाही होत. नाही हो सकती. संघसारख्या या दुष्काळी पट्ट्यामध्ये पहिल्यांदा आपण पेरूची बाग लावून इथल्या शेतकऱ्यांना एक आदर्श निर्माण केलेला आहे. याच परिसरामध्ये द्राक्ष आणि डाळिंबाकडे शेतकऱ्यांनी न वळता एक वेगळा प्रयोग तुमच्या माध्यमातून या परिसरातील शेतकऱ्यांनी करावा असं मी TV1 मराठीच्या वतीनं सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी आवाहन करतो. मनोहर पवार, TV1 मराठी न्यूज, संक. Press the bell icon on the video and never miss another update.